ये निकाल रहे थे आप, खोद रहे थे, अचानक दिखा है नहीं? अचानक दिखा इधर, फिर मारा नहीं आप? नहीं मारा, मरने का नहीं सोचा तो तुम्ही ओनर काय सर? आणि मग तुम्ही मला बोलवला तर खोदकामाचं ठिकाण आहे टिळकवाडी, महात्मा गांधी कॉलनी हे आहे, लक्षात घ्या. ढगाळ वातावरणात आम्हाला कॉल कमी असतात, एकदम ढगाळ वातावरण असेल तर, आणि मिश्र वातावरणात जास्त कॉल असतात, लक्षात घ्या. आणि कुठल्या ठिकाणी साप येऊ शकतात तुम्ही समजून घेऊ शकता. त्यामुळे कामगार वर्ग आणि शेतकऱ्यांनी जास्त काळजी घ्यावी लागते. प्रत्येक दिवशी तुम्हाला इथं साप आहे की नाही असं वाटेल, पण किती आपल्या जागेशी तो मॅच होतं हे समजू शकता. आणि हा साप असा इथं बसलेला आहे आणि ओळखण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी हे सांगण्याचा प्रयत्न करतो, जवळचे एक 4 साप विषारी समजल्यानंतर बिनविषारी सापही समजावे. त्यातला एक महत्त्वाचा साप म्हणजे हा वेरुळा, चेकड किलबॅक म्हटलं जातं, लक्षात घ्या. वेगवेगळ्या रंगामध्ये दिसणारा आणि सर्वात रागीट मानला जाणारा हा साप प्लेट खाली कसा बसला बघू शकता. त्याला लपायला जागा असते, पळून गेला असता किंवा ह्या वर्करनी मारले असते तो मरून गेला असता, पण त्यांनी मारले नाहीत. आणि प्रत्येक जागेशी तो मॅच होत असतोय, त्यामुळे साप कळत नाही, लक्षात घ्या. आक्रमक स्वभावाचा साप, आणि पाऊस पडल्यानंतर हे तुम्हाला पाहुणे म्हणून भेटायला येतील. आता जास्त मोठ्या प्रमाणात बेडूक खातोय, गार्डनमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात येऊ शकतोय. आणि बेळगावमध्ये शहरातसुद्धा हा सर्वीकडं आढळतोय. साधारण 1.5 वर्ष वयाचा हा वेरुळा म्हणजे चेकड किलबॅक जातीचा बिनविषारी साप आहे, पण सर्वाधिक चावतो खरं, माणूस मरत नाही, भिवून मरू शकतो. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं पण गरजेचं आहे.